अजित पवारांना आणखी एका आमदाराला जिल्हा सत्र न्यायालयाचा दणका। पोलिसांना शिवीगाळ प्रकरणामध्ये आमदार राजू कारेमोरे दोषी, मात्र 2 वर्षात कुणासोबतही वाद न घालण्याच्या अटी शर्थींसह आमदार कारेमोरेंची सुटका। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडला जाऊन उपोषण करू, खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा। मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ देणार नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सत्ताधाऱ्यांना निरोप। अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार, धर्माबाद नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचार सभेत अमोल मिटकरींचं वक्तव्य। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच किंग ठरणार असल्याचाही दावा। नाशिक पोलिसांकडून माणिकराव कोकाटेंचे भाऊ विजय कोकाटेंचा शोध सुरू। सरकारची फसवणूक करत सदनिका लाटल्याप्रकरणी विजय कोकाटेंना ही शिक्षा। नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाचं विजय कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी। मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र समितीकडून मुंबईत मोर्चा। हुतात्मा चौक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा। आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानामध्ये नेलंय। बीडमध्ये मागील 4 दिवसांपासून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार। शेतकऱ्यांची कामं खोळंबली। ई पीक पाहणी, अतिवृष्टी अनुदान, ई फेरफार प्रक्रिया याचा ऑनलाईन सातबाऱ्याची कामं 4 दिवसांपासून बंद। मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारचा नाशिक महापालिका आणि ट्री अथॉरिटीला नोटीस। तपोवनामधली 1800 झाडांच्या कत्तलीच्या विरोधातील जनहित याचिकेप्रकरणी नोटीस। उत्तर सादर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। पुढील सुनावणी 14 जानेवारीला। साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणामध्ये दरेगावचे सरपंच रणजित शिंदे यांचा संबंध नाही, पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये खुलासा। ड्रग्ज कारखान्यामधील आरोपींना तेज यश हॉटेलमधून जेवण पुरवल्याचे पुरावे नसल्याची पोलिसांची माहिती। सावरी गावातील ड्रग तस्करी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, प्रकाश शिंदे यांचं स्पष्टीकरण। विरोधकांकडून झालेले आरोप हे राजकीय द्वेषातून, प्रकाश शिंदेंची माहिती। सातारा ड्रग्ज प्रकरणाच्या कारवाईशी सातारा पोलिसांचा संबंध नाही, संपूर्ण कारवाई मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांची। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांचा बलात्कार। ईश्वरपूरमध्ये मंगळवारी रात्री घडलेली घटना काल उघडकीस। ऋतिक महापुरे आणि आशिष खांबे या दोन्ही नराधमांना अटक। दोघांनी मुलीचं अपहरण करून मारहाण करत अत्याचार केल्याची माहिती। अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात नेऊन ओळखीच्या तरुणाकडून तिच्यावर अत्याचार, 2 नराधमांना अटक। आरोपी ऋतिक महापुरेवर मकोका अंतर्गत कारवाई। ईश्वरपूर पोलिसांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील ओव्हरगावच्या माजी सरपंचांचा टोळीकडून निर्घृण खून। जमिनीच्या वादातून दादा साहू पठाण यांची हत्या, एकाला अटक तर अन्य पसार। आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, छत्रपती संभाजीनगरमधील ओव्हरगावच्या हत्या झालेल्या माजी सरपंचांच्या नातेवाईकांची भूमिका। जळगावात तापी नदीत मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा घातपात झाल्याचा संशय। नातेवाईकांना तरुणाचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवला। मारेकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी। जालन्यात जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी राजूर मार्गावर भीषण अपघात। परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोची स्कूटीला धडक, स्कूटीवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू। 15 जण जखमी तर 3घांची प्रकृती चिंताजनक। पीएमपी विरोधात पुणेकरांकडून असंख्य तक्रारी। प्रवाशांकडून पीएमपी विरोधात एका वर्षात 35,000 तक्रारी। स्वच्छता, चालक, वाहक तसेच मोबाईल ॲप संदर्भातील तक्रारी दाखल। भाडे थकवणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे एसआरएला आदेश। मुंबई उपनगरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडले असून विकासकांकडून रहिवाशांना भाडं मिळेना। गोंदिया जिल्ह्यात धान विक्री नोंदणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। 1,14,000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी अनिवार्य। जळगावमध्ये पपईला वाढत्या थंडीचा बसला मोठा फटका। खानदेशातील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत। अचानक पपईवर रोगांचा प्रादुर्भाव। भंडाऱ्याच्या आडाळ वनपरिक्षेत्रातील चिखला सालेवाडा शेत शिवारामध्ये अस्वलाचा धुमाकूळ। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून अस्वलाला जंगलामध्ये पळून लावलंय। नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव डोरली शिवारामध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडलाय। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीमधून सुखरूपपणे बाहेर काढण्यामध्ये वन विभागाला यश। अकोल्यातल्या कसुरा गावात बिबट्यासह आढळली 4 पिल्लं। बाळापूर तालुक्यातील कसुरा जवळील संत गजानन महाराज मंदिराजवळील घटना। 4 पैकी 1 पिल्लू रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती।
रेल्वे प्रवाशांकडून फूड ऑन ट्रॅक ॲप सुरू. ॲपद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून किंवा रोख रक्कम देऊन झटपट जेवण मिळवणं शक्य होणार आहे. व्हॉट्सअपद्वारेही खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय उपलब्ध. राजस्थानमधील जोधपूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत कायम. कुत्र्यांच्या टोळीचा पायी चालत जाणाऱ्या दाम्पत्यावर हल्ला. जवळ असलेल्या युवकांना दगड मारल्यानंतर दाम्पत्याची कुत्र्याच्या तावडीमधून सुटका. दाट धुक्याचा विमान प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता. येत्या काही दिवसात विमान वाहतूक प्रभावित होऊ शकते. तर दिल्लीसह अनेक शहरातील विमानतळांवर परिणाम होण्याचा अंदाज एअर इंडियाची माहिती. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याच्या पेनमुलुरूमध्ये भीषण अपघात. भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात स्कूटीवरील दोघांसह एकूण 3 जण जखमी. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये क्रिकेटचं मैदान बनलं आखाडा. 2 संघांमधील वादानंतर गोळीबार आणि दगडफेक. ट्रॅक्टरनं चिरडण्याचाही प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.